फायदा झाले आणि आपल्याला दिव्या शिंदे दिसली नाही. ऑब्व्हियसली दिव्या शिंदे बिग बॉसच्या फायनल्स जेव्हा एक असते ना लास्ट एपिसोड होते बिग बॉसच्या, तेव्हा आपल्याला माहीत होते की विनर कोण बनणार आहे. तेव्हा प्रत्येक कंटेस्टंट बिग बॉसच्या हाऊसमध्ये येतात. त्यामध्ये आपल्याला दिव्या शिंदे दिसली नाही, कारण की दिव्या शिंदेबद्दल ज्या गोष्टी घडलेल्या आहेत बिग बॉसबद्दल, जे कॉन्ट्रोवर्सी, एफ-आय-आर फाईल करणे, तिच्या क्लिप्स कसे दाखवले, तिला अपमान कसे केले, लॉट्स ऑफ गोष्टी हॅपन झालेल्या आहेत. त्यामुळे तरी बिग बॉसच्या शोमध्ये दिव्या शिंदे कधीच रिटर्न येणार नाही, ही गोष्ट माहीत आहे. आणि बिग बॉससुद्धा तिला बोलवणार नाही, कारण की ह्या दोघांमध्ये खूप वाद चाललेले आहेत आणि ह्या दोघांमध्ये खरंच खूप गोष्टी वेगळी आहेत. परंतु दिव्या शिंदे एक मराठी बिग बॉस 6च्या एक मेजर पार्ट होती. तिने लोकांना एंटरटेनमेंट केलं. जे लोकं बिग बॉस शो बघत नव्हते, तिच्यामुळे बिग बॉस शो बघायला लागले. तिला खूप लोकांनी सपोर्ट केला. ती खूप चांगला गेमसुद्धा खेळत होती. खूप चांगला गेमसुद्धा चांगला खेळू शकली असती. पण तिच्याबद्दल जो बिग बॉसच्या हाऊसमध्ये झाला आहे ना, तो खरंच खूप वाईट आहे. आणि आता बिग बॉस मराठी 6 संपलेला आहे. परंतु आपल्याला विनरसुद्धा भेटलेला आहे. परंतु बिग बॉस मराठी 6 पासून अजून एक आठवण जुळलेली आहे, ती म्हणजे दिव्या शिंदेची, की दिव्या शिंदे बिग बॉस 6 मध्ये आली होती. एक मुलगी होती जी आली होती, ह्या समाजातून आलेली होती, जे गेम खेळत होती. पण तिच्यासोबत ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याकडूनही खूप काही गोष्टी शिकायला भेटतात. परंतु बिग बॉस मराठी 6 संपलेला आहे, परंतु दिव्या शिंदेची आठवण त्या शोपासून अजूनही मनामध्ये आहे. बाकी तुम्हाला काय वाटते मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा.